रक्ताची नाती ही जन्माने मिळतात, पण मनाची नाती ही नशिबाने जुळत असतात. सुखात साथ देणारे तर भरपूर असतात, पण दुःखामध्ये खांद्याला खांदा लावून उभं राहणारा खरा तोच मित्र असतो. आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आणि माझं असंच एक मैत्रीचं नातं आहे. गणपती बाप्पांना एकच प्रार्थना आहे, आपली मैत्री आयुष्यभर अशीच राहू दे. आनंद, विश्वास आणि प्रेमाने नेहमी अशीच फुलत राहू दे. पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना काल शुभेच्छा दिल्या होत्या, पण आज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आज आभाळ पण आहे आणि मध्ये मध्ये ऊन पण पडत आहे. 4-5 दिवसातून आज हलकं हलकं ऊन पण पडायला लागले. पाऊस पण नाही आहे बरं का, आज सध्या तरी नाही आहे, उघडं दिलं आहे जरा. कपडे तरी वाळते म्हणलं नाही का, तर कपडे वाळून सुकायला घातलेले आहेत. आकाशला पण जायचं आहे, आकाश आला होता शुक्रवारी ना, तर आज रविवारीच जायचं आहे. सोमवारी जायचं होतं त्याला सकाळ सकाळ, पण काय होतं कॉलेजला जायला उशीर होतो ना, त्यामुळं म्हणला मग आज रविवारी दुपारपर्यंतच जातो मी. तर 1-2 मित्र पण आहेत त्याच्याबरोबर आलेले ना, तर ते मित्र आणि आकाश मग दुपारी निघणार आहे, तर त्याचं पण आवरून द्यायचं आहे मला. आणि आकाशचा बड्डे आहे बरं का, आज 2 तारीख आहे ना, 2 ऑगस्ट. तर माझ्या सगळ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्याजणी माझ्या आकाशला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. चला आता आकाश सावरते, स्वयंपाक करून घेते. आणि रविवार आहे ना, तर हे पा फौजी साहेब पण घरी आहेत. गुड मॉर्निंग. चेहरा तिकडं, गुड मॉर्निंग इकडं. हा ते पाच सोफा नीट करतात फौजी साहेब. ते सोफीचं कवर सगळं इकडे आलाय ना, तर तो हाताने व्यवस्थित तो होतच नाही कवर, त्यामुळे त्यांनी आता पकड आणली आणि त्या पकडीने ते कवर व्यवस्थित करतात. तर फौजी साहेबांना एकदम व्यवस्थित टापटीप लागत बरं का. थोडं इकडं तिकडं झालं की त्यांची लगेच चिडचिड होती. ते पा आहे ना फौजी साहेब. साफसफाई असल्यावर बरं वाटतं. हा बरं वाटतं जरा. तर चला फौजी साहेब पण आवरतात आता, सागर पण आवरू लागतोय मला, आणि आकाश त्याचं आवरतोय. कपडे वगैरे धुतलेले ते व्यवस्थित तो घड्या घालून ठेवतोय, आणि मी पण आता स्वयंपाकाला लागते है ना. स्वयंपाक करून घ्या. आकाश कुठे आहे तू? बाथरूम मध्ये. आंघोळीला गेलाय आकाश. खरं काय. आता संकष्टी चतुर्थी पण आलेली होती ना, तर संकष्टी चतुर्थी म्हणलं चला सकाळ सकाळ गणपती बाप्पांना अभिषेक घालते. देवपूजा झाली ना, बाकीच्या कामाला मग मोकळी झाले मी. तर रोजची देवपूजा झाली बरं का, देवांना आंघोळ घालून. आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांना अभिषेक घालायला ताटामध्ये घेतलं होतं. आणि गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती ना पाठीमागच्या चतुर्थीला मी, तर तुम्ही बघू शकता किती आकर्षक आहे ती. तर मला एवढी आवडली ना ती, काय सांगायचं, एकदम प्रसन्न वाटतं बरं का त्या मूर्तीकडं पाहिल्यावर. आणि ही मूर्ती मशिनीने बनवलेली नाही आहे, ती हँडमेड आहे ना, त्यामुळे तुम्ही बघू शकता तिची म्हणजे डिझाईन एवढी आकर्षक आहे ना, प्रत्येक डिझाईन एकदम क्लिअर दिसते. नाही तर मग मशिनीच्या ज्या मूर्त्या असतात ना, त्याच्यावरती क्लिअर डिझाईन दिसत नाही बरं का. तर गणपती बाप्पांना आधी पाण्याने अभिषेक घातला, त्यानंतर पंचामृताने घातला, आणि त्यानंतर आता केशर चंदनयुक्त अष्टगंधाने पण अभिषेक घालत होते. तर मी अक्कलकोटला गेले होते ना, तिकडूनच हा मी अष्टगंध आणला होता ना, खूप छान वास आहे त्या अष्टगंधाला. सगळ्या घरामध्ये वास दरवळतो त्याचा. मोटर बंद कर रे. सकाळी थोडंसं लवकर उठलं ना, तर देवपूजा पण एकदम वेळेमध्ये झाली जाते आणि निवांत झाली जाते. बाकीचं कामं पण एकदम व्यवस्थित उरकले जातात. आणि थोडा जरी उठायला उशीर झाला ना, सगळं काम कोलॅब होऊन जातं बरं का. म्हणजे दिवसभर ते टाईमच ॲडजस्ट करत बसावं लागतं. म्हणजे पहा, टायमाला किती किंमत असते ना. आपल्या आयुष्यातून एक एक मिनिट निघून चाललेला आहे, त्यामुळे आयुष्यात एकही मिनिट न वाया घालवता आपण जे शिकता येईल ते शिकून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हातारपणाला आपल्याला तेच कामाला येणार आहे, कारण हे कलियुग आहे भाई. कोण कधी बदलन काहीच सांगता येत नाही. त्यामुळे एक मिनिटही न वाया घालवता काही जे येईल ते शिकून घ्यायचा प्रयत्न करायचा, स्वावलंबी व्हायचं आणि स्वतःच्या तब्येतीला सांभाळायचं. कारण आपण जर आजारी पडलं ना, सगळं काही वाटून घेता येतं, पण आजार पण कधीच वाटून घेता येत नाही. रोजची देवपूजा झाली, चतुर्थी होती ना, तर गणपती बाप्पांना अभिषेक झाला. मस्त धूप दीपांचा सुगंध दरवळत होता घरामध्ये. पूजा झाल्यावर साखरेचा नैवेद्य ठेवला होता मी गणपती बाप्पांना, पण म्हणलं चला आता मी मस्त नैवेद्यासाठी रवा पण बनवते, म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायला पण होईल आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला पण होईल. त्याच्या याने मी मस्त शिरा बनवला होता. आणि पूजा झाल्यावर घरामधलं वातावरण खूप प्रसन्न झालं होतं. जसं गणपतीमध्ये प्रसन्न वातावरण असतं ना, अगदी तसंच वाटत होतं. आता गणपती पण जवळच आलेले आहेत. पूजा झाल्यानंतर लगेच मी आकाशला पण वळून घेतलं, कारण त्याचा बर्थडे होता ना. जेव्हा मुलं आईपेक्षा उंच होतात ना, तेव्हा आईची हिंमत डबलीने वाढत असते बरं का.
आणि माझे मुलं तर उंच पण आणि हँडसम पण येतं. मग तुम्हीच पहा मला कसलं भारी वाटत असेल ना, तर मला इतकं प्राऊड फील होतं ना. मी 2 लेकरांची आई आहे आणि आई होण्याचं सौभाग्य मला दिलंय भगवंतानी. आई होणं म्हणजे मातृत्व अनुभवणं हे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठं पवित्र आणि आनंदाचं सौभाग्य मानलं जातं. यात निस्वार्थ प्रेम, नवीन जीवनाची निर्मिती आणि मातृत्वाची भावना लपलेली असते. माझ्या आईला माझ्या वडिलांचा कसलाही आधार नसताना तिने तिच्या पदराखाली आम्हाला दोघांना कसं लहानची मोठं केलंय ना आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आईचं महत्त्व आम्हाला चांगलंच माहिती आहे. प्रत्येक आई आपल्या लेकरांना जीवाच्या पलीकडे जीव लावतेच बरं का. पण म्हणजे नशीब कधी कधी असं होतं ना, कधी बापाचं प्रेम भेटत नाही तर कधी आईचं प्रेम भेटत नाही असं होतं. आम्हालाही बापाचं प्रेम कधीच भेटलं नाही. मग फौजी साहेब लेकरांना जीव लावतात ना, तर तेच पाहून असं वाटतं जे आम्हाला प्रेम मिळालं नाही बापाचं ते माझ्या लेकरांना भेटतंय ना, त्यातच समाधान वाटतं. आणि बापाचं प्रेम नाही भेटलं पण आता फौजी साहेब मला म्हणजे बापाचं, नवऱ्याचं सगळ्याचंच प्रेम मला एकदम देतात आणि भरभरून देतात. ती पण एक देवाची कृपाच म्हणावं लागेल बरं का. कोणी कोणी काय म्हणतं नवरा बापाची जागा नाही घेऊ शकत, पण जसं आपल्या हाताची 5 बोटं सारखे नसतात ना, तर त्याचप्रमाणे सगळे सारखे पण नसतात बरं का. पण काही काही बाप पण असे असतात ना, कधी लेकराच्या बोटाला पण धरत नाही, असं पण होतं कधी कधी. तर छोटंसं असं आकाशचं बर्थडे सेलिब्रेशन केलं बरं का. मी म्हणलं होतं आम्ही आकाशला घेऊन कुठंतरी फिरायला जाऊ आणि तिकडंच बर्थडे सेलिब्रेशन करू. पण आकाशला रविवारी जायचं होतं दुपारी, त्यामुळे सगळं कॅन्सल झालं आणि मग घरच्या घरीच असं केक कापून छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि हे पहा आता आमचं सगळ्यांचं कसं एकमेकाला प्रेम उतू चाललं होतं. हे त्याला केक खाऊ घालते, ते याला खाऊ घालतंय. प्रेझेंट कोणतं आहे? व्हिक्टर CHP. तर आता आकाशचं इंजिनिअरिंग चालू झालंय ना, मग त्याला गिफ्ट आम्ही लॅपटॉपच दिलं. त्याला कामाला येईल ना त्यामुळं. आता आम्ही काय म्हणलं होतं, इंजिनिअरिंगला पहिल्या वर्षी काय लॅपटॉपची गरज नाही पडायची असं ऐकलं होतं. त्यामुळं म्हणलं घरचं जे लॅपटॉप आहे ना त्याच्यावर मी कधी एडिटिंग करते, तर फौजी साहेबांचं कधी काम होतं त्याच्यावर, त्यामुळे म्हणलं ते लॅपटॉप घरी ठेवू आणि पुढल्या वर्षी मग नवीन घेऊ आकाशला. पण तो जसा कॉलेजला गेला ना लगेच तिथं 8-10 दिवसातच त्याला लॅपटॉप सांगायला लागले. त्यामुळं म्हणलं चला आता त्याचा बर्थडे पण आलाय, मग बर्थडेच्या बहाण्याने का होईना मग आपण त्याला लॅपटॉपच गिफ्ट देऊ, म्हणजे त्याला कॉलेजला पण कामाला येईल ना लॅपटॉप. त्यामुळे मग आम्ही त्याला लॅपटॉपच घेऊन दिलं. तर 1 लाखाला पडलं हे लॅपटॉप. आवडलं ना? हा, तर आमच्या आकाशला दिले आता लॅपटॉप आम्ही गिफ्ट त्याच्या पुढल्या भविष्यासाठी, इंजिनिअरिंगसाठी आहे ना. चांगला अभ्यास करा आता. आता कसं काय घेऊन जाणार? बॅगेत घेऊन जाणार आहे? बॅग व्यवस्थित पकडायला लागेल तुला. एक मोबाईल घेतलाय आता, ते आहे 40,000चा. म्हणलं लेकरू काम करतं लय घरात. एवढा भाग नव्हता गेला पाहिजे. अरे बरं आहे, जाऊ दे. अरे तर 1 लाखाचा लॅपटॉप आले मग तुला 40,000चा मोबाईल काय झाला काय? नाही तरी ते आमचा सागर असा आहे, त्याला 40,000चा मोबाईल घेतला तरी म्हणतो एवढं मागायचं नव्हतं घ्यायला पाहिजे. सागरचा मोबाईल पण जरा खराबच झाला होता ना, म्हणलं चला आता आकाशला लॅपटॉप घेतलाय ना, सागरला पण मोबाईल घेऊन देऊ. मग त्याच्या पप्पांनी 41,000चा त्याला पण मोबाईल घेऊन दिला. तर सागर त्याच्या पप्पाला काय बोलतो, पप्पा एवढा मागायचा कशाला मोबाईल घ्यायचा, थोडा स्वस्त घ्यायचा. धन्यवाद. वाटलं नव्हतं कधी 40,000 मोबाईल वापरून. हा का? सिरियसली असं वाटलं तुला? नव्हतं वाटलं. हा, गदडा म्हणतो वाटलं नव्हतं मी 40,000 रुपयाचा मोबाईल वापरून कधी. एवढं माग पण वापरली. आतापर्यंत 10-15 हजाराचेच आपण वापरले आहे ना. ते आहे. आतापर्यंत सागरनी आणि आकाशने 10, 15 हजार पर्यंतच मोबाईल वापरले. आता त्याच्या पप्पांनी त्याला 41,000 रुपयाचा आहे ना, 41,000चा मोबाईल दिलाय. आणि आकाशला 1 लाखाचा लॅपटॉप. गदड्याला अभ्यास करा का, समजलं का? आमचा आकाश कॅमेरामॅन आज. राहू दे असं. राहून द्यायचं का? लाईट वाजली. काय नाही झाली तुम्ही त्याला मागे. आकाशचं बर्थडे सेलिब्रेशन झालं, थोडंसं बसलो आम्ही, गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मी आले किचनमध्ये. म्हणलं पटपट स्वयंपाक करून घेते, कारण दुपारी आकाशला पण जायचं होतं ना. आणि डबा द्यायचं म्हणलं ना, तर आकाशच्या एकट्यासाठी नाही देत मी, त्याच्या रूममध्ये जेवढे मुलं राहतात ना त्यांच्या सगळ्यांच्यासाठी मग मी डबा देत असते. तर मग बरंच मोठं पीठ मळलं होतं, चपात्या बऱ्याच लाटायच्या होत्या. त्यामुळं मग पोळपट नाही घेतला, डायरेक्ट जे मॅट आहे ना आपलं रोटी मॅट ते टाकलं खाली आणि पटापट सपासप मोठ्या चपात्या लाटून घेतल्या होत्या. आता चपात्या झाल्या, भाजी झाली आणि मग किचन क्लीन करून घेतला जरा.
फौजी साहेब काय बोलले, मी तुला डबा पॅक करू लागतो आता. तर ते खूप छान पॅक करतात. म्हणजे त्यांना कोणती पॅकिंग जरी करायची म्हणलं तरी तेही छान करतात आणि डबा पण छान पॅक करतात ते. तर मग ते म्हणले, मी फॉईल पेपरमध्ये चपात्या पॅक करतो, तोपर्यंत तू भात आणि भाजी भर. तर संध्याकाळी सगळ्यांच्यासाठी मग 10-12 चपात्या, भाजी, भात सगळं असं पॅक केलं होतं फौजी साहेबांनी मी. आणि त्याबरोबर मग दुपारचा आमचा स्वयंपाक पण मी लगेच करून घेतला होता. बस कर सा. काळजी घेतलं तुझ्या, ठीक आहे. नाही त्याचं पोरग येऊन घ्यायला, ठीक आहे. काय आणि कॉफी प्यायचं बंद कर. आणि ती बेस्ट जेवण नको करू, तू काय कर, डबा लावून टाक बाहेरचा दुसरा. त्या आतमधला डबा आहे ना, ते लावून बघ महिनाभर, तो कसा आहे बघ, आणि नाही तर मग बाहेरचं लाव, घरगुती. आता 2-4 दिवसापूर्वी हौद धुवून काढला होता सागरनी आणि राजूनी. आज त्यांना वरची टाकी धुवायला सांगितली होती, कारण कसं पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ना पाण्याची खूपच काळजी घ्यावी लागती. आता बरेच दिवस झाले होते हौद टाकी धुतली नव्हती ना, मग त्यामुळे आधी हौद धुतला आणि आता वरची टाकी धुतली का सगळं स्वच्छ होतं. मग आणि हे लाईटीचं सोलर बसवलेलं आहे ना वरती, तर त्याच्या खालीच्या पाण्याच्या टाक्यात बरं का आपल्या. तर हे पा कशी तिघजण बसले चोपाळ्यावर, मस्त एन्जॉय चाललाय तिघांचा. आणि आकाश होता 2 दिवस, शुक्रवारी आला होता, शनिवारी राहिला आणि आज रविवारी, आज गेला दुपारी तो. तर त्याला म्हटलं उद्या सकाळी जा, पण त्याच्याबरोबरचे पोरं जे होते ना, तर ते बोलले नाही, मग कॉलेजला उशीर होतो सकाळचं गेल्यावर ना, त्यामुळं मग म्हणले दुपारीच जायचंय. तर मग तो दुपारीच गेला, त्याला सगळं आवरून दिलं मी सकाळी. आणि सवय लागली होती कुठं, तर तो 2 दिवस येऊन गेलाय ना, आता पुन्हा ते काहीतरी असं हरवल्यासारखं वाटतंय, चुरचूर लागल्यासारखी झाली. पण चला लागण पुन्हा सवय आता. तर जेवण खावणं झाल्यावर म्हणलं चला टेरेसवर थोडं झाडांच्या सान्निध्यात थोडंसं आलं की मोकळ्या हवेला बरं वाटतं. तर म्हणलं चला आता तुमच्याशी बोलावं. आणि आज फ्रेंडशिप डे होता, माझ्या आकाशचा बड्डे पण होता आणि संकष्टी चतुर्थी पण होती. म्हणजे सगळंच एकदम छान होतं आज बरं का. तर गणपती बाप्पांची मस्त पूजा झाली, अभिषेक झाला. त्यानंतर फ्रेंडशिप डे पण मी घरच्यांच्या सोबत साजरा केला. मुलं, फौजी साहेब, आकाश पण होतं ना सकाळी, तर सगळ्यांच्या सोबत साजरा केला. आकाशचा बड्डे पण साजरा केला. तर सगळंच झालं आज, मस्त दिवस गेला. माझा हा व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत, पण आज फ्रेंडशिप डे आणि संकष्टी चतुर्थी पण आहे ना, तर माझ्या सगळ्या ताईंना, मावशींना, सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे पा कसलं भारी वातावरण वाटतंय ना, टेरेसवरती आल्यावर एकदम असं मन मोकळं होऊन जातं. आणि कितीही म्हणजे काही टेन्शन असू द्या, आता आयुष्य म्हणलं थोडंफार तर टेन्शन असतंच नाही का आयुष्यामध्ये. टेन्शन असू द्या किंवा असं काही थकलेलं असू द्या, असं टेरेसवरती आलं झाडांच्यात एकदम मन असं एकदम शांत होऊन जातं. म्हणजे काय होतं ना, आपण एखाद्या नेचरच्या ठिकाणी मेडिटेशन करण्यासाठी जातो, एकदम रिलॅक्स होतं. तसंच आहे, एकदम रिलॅक्स पॉईंट आहे माझा बरं का झाडांच्यात. टेरेसवरती आले ना, एक फेरफटका मारला झाडांना, निहाळून पाहिलं कोणत्या झाडाला काय झालंय काय नाही वगैरे नाही का. तर कोणत्या झाडाला फुल आलंय, कोणत्या झाडाला म्हणजे पानं, फुलं, म्हणजे सगळं पाहून मी एकदम असं रिलॅक्स होऊन जाते आणि खूप छान वाटतं. आणि आकाशचा फोन आला होता, मी त्याच्याशी बराच वेळ बोलत बसले टेरेसवरती इथं ना. तोपर्यंत राजू, सागर आणि फौजी साहेब तिघं पण खाली गेलेत मला टाकून. तर चला मी पण आता आराम करते, दिवसभर भरपूर कामं असताना थकल्यासारखं झालंय. आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.